आपल्या मुलामुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात व्हावं अशी प्रत्येक आईवडिलांची स्वप्न असतात. यासाठी अनेक पालक आयुष्यभर झटतात आणि पै बाजूला काढून ठेवतात. आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या सोहळ्यांपैकी एक असलेल्या आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नासाठी कसलीही कमतरता राहू नये यासाठी कष्टाने बाजूला ठेवलेला पैसा योग्य पद्धतीने खर्च करता यावा असं नियोजन पालक करतात. मात्र असं स्वप्न उराशी बाळगलेल्या बीडमधील एका वडिलांनी लेकीच्या लग्नासाठी बाजूला ठेवलेले 16 लाख रुपये तर मिळालेच नाही, पण त्यांना चक्क बँकेच्या गेटवरच शेवटचा श्वास घेत जगाचा निरोप घ्यावा लागला. काय आहे पूर्ण घटना जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, माझं नाव गणेश आणि स्वागत आहे तुमचं ट्रेंडिंग युवा या यूट्यूब चॅनलमध्ये. ही धक्कादायक घटना बीडमधील गेवराई तालुक्यातील खळेगाव गावात घडली आहे. खळेगावात राहणाऱ्या सुरेश आत्माराम जाधव यांनी लेकीच्या लग्नाचं स्वप्न उराशी बाळगत जीव सोडला. सुरेश हे छत्रपती मल्टीस्टेट बँकेतील ठेवीदार होते. त्यांनी या बँकेच्या गेटलाच गळफास घेत आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश यांचं छत्रपती मल्टीस्टेट बँकेबरोबरच ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत खातं होतं. या दोन्ही बँकेमध्ये पैसे त्यांनी लेकीच्या लग्नासाठी जमवले होते. हेच पैसे काढण्यासाठी ते प्रयत्न करत होते, मात्र त्यांना तसं करता आलं नाही. समोर आलेल्या माहितीनुसार सुरेश जाधव यांनी लाडक्या लेकीचं लग्न जवळ येत असल्याने छत्रपती मल्टीस्टेट बँकेतील 11 लाख रुपयांची ठेवी काढण्याची प्रक्रिया समजून घेत त्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी त्यांनी अतिरिक्त पैसे हाताशी असावेत म्हणून ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत ठेवलेल्या 5 लाख रुपयांची ठेवी काढण्यासाठी ही प्रक्रिया सुरू केली. मुलीच्या लग्नासाठी सुरेश यांना 16 लाख रुपयांची गरज असल्याने त्यांनी मागील अनेक वर्षापासून साठवलेले पैसे बँकेतून काढण्यासाठी बँकेच्या फेऱ्या मारण्यास सुरुवात केली. मात्र सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही सुरेश जाधव यांना बँकेतील रक्कम परत मिळाली नाही. या मानसिक त्रासामुळे सुरेश जाधव यांनी स्वतःला संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं. बुधवारी रात्री उशिरा सुरेश जाधव कुटुंबासह बँकेपाशी गेले होते. त्यानंतर पुढील काही वेळातच सुरेश जाधव हे बँकेच्या मुख्य गेटवर मृत अवस्थेत आढळले. या प्रकरणामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. सुरेश जाधव यांनी बँकांनी ज्या पद्धतीची वागणूक दिली त्यावरून मल्टीस्टेट बँकेची विश्वासार्हता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. सुरेश जाधव यांच्या मृत्यूस कोण जबाबदार आहे याचा सवाल आता जनता करत आहे. आयुष्यभर मेहनत करून कमवलेले पैसे लेकीच्या लग्नाला वापरता न आल्यामुळे सुरेश जाधव यांनी आत्महत्या केली. त्यामुळे लोक बँकांना जबाबदार ठरवत आहेत. तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.